जोडले जातील। आज प्रत्येक दिवशी रॉकस्टार प्रवीण गायकर रायगड जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट समालोचक, त्याचबरोबर आमचे संगीत क्षेत्र असो, खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राला सुद्धा ज्यांचं खूप मोठं योगदान सातत्याने प्राप्त होत असते असे आमचे मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे समालोचक मित्र, आम्हाला गुरुस्थानी म्हणणारे रोशन पाटील शिरवली, गुणलेखक आमचे सुधीर आगलावे कोलवाडी, संपूर्ण लाईव्ह प्रसारण पाहतो आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स, खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा म्हणतो ज्या लाईव्हला मी, की दुग्ध शर्करा निश्चित स्वरूपात क्वालिटी विथ क्लॅरिटी यांचा संगम बघायला मिळतो। आमचे संदेश शेलके सुकापूर, त्यानंतर आपण सानिया डीजे साऊंड सिस्टीम आमचे नितीन आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, पंचांच्या भूमिकेत संतोष चौधरी अर्थात धोनी सर शिरडॉन, त्यानंतर रायगड जिल्हा पंच कमिटीचे सल्लागार सँडी पालकर केवाले आणि सुनील तांडेल बेलवली, हा त्रिवेणी संगम आपण इथे पाहतो। मैदानामध्ये लगेच दाखल सद्गुरू सिमेंट सप्लायरचे जे ओनर्स आहेत खऱ्या अर्थाने, त्यांच्या वतीने सुद्धा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा, दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत। गावदेवी बेलवली क्रिकेट संघ अजय आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे। विशाल कथारा मनपूर्वक आपले स्वागत आहे। सर्वचे सर्व चेंडू त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। मैदानामध्ये लगेचच दाखल व्हायचे आहे। आणि गावदेवी बेलवली म्हटलं तर आमचे बेलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे बेलवली गावाला लाभलेले एक दमदार नेतृत्व सतीदादा पाटील यांच्या गावातील हा संघ। जबाबदारी त्यांच्या माध्यम खांद्यावर सातत्याने सोपवली जाते आणि सक्षमरित्या ते प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची संपूर्ण टीम पार पाडत असते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आई गावदेवी प्रसन्न स्पोर्ट्स नेवाली आयोजित श्री राजेश शेठ कातारा यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहतो। उत्तम दर्जाचे आपण आयोजन पाहू शकाल। नेवाली पनवेल या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन पाहतो। अगदी बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि निश्चितच आज या स्पर्धेचा अगदी 5वा दिवस पाहतो आणि निश्चितच उद्या 2 डिसेंबर या स्पर्धेचा सांगता सोहळा इथे रंगताना पाहायला मिळेल।
चला आपण स्पीडली खेळायचंय. खरं तर आपण पहिला सामना पाहू शकाल पारगाव विरोधात बेलवली या स्पर्धेचे आपण जनक पाहतो सन्माननीय राजेश शेठ काथारा ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि त्यांच्या समेत रायगड ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट आवाज रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर पाहायला मिळतात. आजही लगातार 5 दिवस उत्तमरित्या ज्यांचं निवेदन पाहतो आमचे महागुरु MD गडगे सर पाहायला मिळत आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. एक उत्तम दर्जाची त्यांची जबाबदारी पाहायला मिळते आणि तात्काळ इथे लढतीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. कर्तेश्वर मोठे भिंगार आणि जनमान नेवालीपाडा असे सुपर 10 मध्ये गेलेले संघ पाहतो. परंतु आज कोणता संघ जाईल याकडे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. दोन्ही संघातील राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं हे अनिवार्य असणार आहे. शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो आणि आमदार चषकाचा हा रॉयल थाट आहे. उत्तम दर्जाच्या उपाययोजना अगदी 5व्या दिवसामध्ये हे आयोजन येऊन ठेपतंय आणि उद्या निश्चितच या स्पर्धेचा सांगत असलेला टीम पारगाव आपला राखू काढू तात्काळ आपण यायचंय. चेंडू पडायच्या आतोआत नाही आले तर निश्चितच 2 धावसंख्येची पेनल्टी तुमच्या संघावरती लादली जाईल याची आपण नोंद घ्या. या लवकर आपण काल निश्चितच आम्हाला माहिती येते की 2 संघांना पेनल्टी लागली हे सुद्धा आपण लक्षात घ्या. कारण कडक नियमावली समवेत उत्तम नियोजनाची फळी ही तर खासियत आहे. आई गावदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली या संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आमचे A1 दर्जाचे आयोजक पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून हे A1 दर्जाचं आयोजन आणि अगदी काही क्षणार्धात या लढतीला होईल सुरुवात. ज्या ठिकाणी पहिले 2 फलंदाज खेळपट्टीमध्ये पाहायला मिळत आहेत कुणाल तारेकर आणि प्रफुल्ल मोकल. या 2 फलंदाजांचा वापर ॲज अ ओपनर म्हणून पाहायला मिळतं आणि पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल प्रणित गायकरचा वापर केलाय. सँडी पालकर सरांचा इशारा येतोय गेम ऑन गेम स्टार्ट. हिरवा कंदील आणि आजच्या दिवसाला होती सुरुवात. पहिला चेंडू प्रगतीपथावर. पहिला चेंडू अटॅकिंग हा खेळ पाहायला मिळतो आणि पहिलाच बॉल नो बॉल त्याच्यावरती आलाय चौकार. फ्रीडचा हा चेंडू असणार आहे आणि निश्चितच खुलेआम खेळाची नामी संधी तीही सकाळच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि तो डायरेक्टली पहिला बॉल ठरला आणि ते अटॅकिंग खेळ दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिलाच बॉल जिथे नो सफर केलाय गोलंदाज प्रणित गायकरनं. फ्रीडचा हा चेंडू असणार आहे. गोलंदाज कुणाल तारेकर एक विख्यात असा हा खेळाडू प्रचंड महावेगाने हा चेंडू सफर झाला जिथे डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू पूर्णपणे यश प्राप्त केलं गेलं होतं आणि त्यानंतर तात्काळ गोलंदाजानं कमबॅक केलं. ही तर खासियत आहे गोलंदाज प्रणित गायकरची. टीम गावदेवी बेलवली संघाच्या माध्यमातून P1चं पहिलं षटक हाताळतो आणि या षटकादरम्यान धावसंख्या रोखायची आहे कारण समोर कुणाल तारेकर सारखा फलंदाज आहे. अगदी 2 चेंडू खेळलाय ज्याच्या बाडमधून निश्चितच 4 धावा येताना पाहिल्या. पुन्हा एकदा प्रहार केलाय उंच खुडी ही फटकेबाजी पाहायला मिळते आणि इथे येतोय आजच्या दिवसातील हा पहिला षटकार.
तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं माझा मानाचा मुजरा. पूर्णपणे भगवमय वातावरण आणि आल्हाददायक वातावरणामध्ये तितकीच तगडी खेळी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूपासून आक्रमक झाला, अलीकडचा चेंडू डॉट राहिला, परंतु पुन्हा एकदा आक्रमकतेनं षटकार येताना पाहिला. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतो. क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे प्रस्थापित केलंय. षटकारानंतर येतोय हा दमदार चौकार. प्रणित विरोधात फलंदाजाचं गणित हे आगलं वेगळं राहिलंय. अटॅकिंग मूडमध्ये हा फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. राईट मोर द विकेटने मारा केला होता आणि त्यानंतर क्लासिकल स्ट्रोक पहिल्यांदा वेगळ्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर पूर्णपणे जागा बनवली आणि 4 धावा दागल्या कुणाल तारेकरनं. हो, पुन्हा एकदा प्रहार केलाय. ए बी डिव्हिलियर्स स्टाईल हा फटका खेळलाय पाठोपाठ लगातार. हे ब्लास्ट पाहतो. अजून एक चौकार. तेवीस पाहायला मिळत आहेत आणि वैयक्तिकरित्या 6 चेंडूमध्ये 22 धावसंख्येमध्ये खेळतोय. 366चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतो कुणाल तारेकरचा. अटके पार झेंडे रोवण्याच्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला कुणालला पाहतो आणि पूर्णपणे चेंडूचे बेहाल करणारे फटके कुणालच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळतात. परंतु आता झालं विल्लय का त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज असतील. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. जबरदस्त धावगती आखली जाते. काहीसा यष्टीरक्षक नाराज आहे कारण थ्रो डायरेक्टली वेगवान व्हायला हवा होता, तसं घडलं नाही. अगदी 2 धावा प्राप्त होत आहेत. पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान एकूण धावा बनताना पाहायला मिळतात. बिनगडी बाद एकूण धावा 25 टीम पारगाव. आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या आकाश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे. नक्कीच सन्माननीय श्री राजेश शेठ कातारा यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण हा आमदार चषकाचा हा रॉयल थाट पाहतो. किंग मेकर दादा सरकारची ही लकब पाहतो आणि आमदार चषक ही खरं तर मानाची स्पर्धा. अविरतपणे या स्पर्धेची आपण सवारी पाहू शकता. पंचम दिवसाचा पाहतो आणि उद्या 6व्या दिवसामध्ये या स्पर्धेचं पुनरागमन पाहायला मिळेल. आई गावदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स मैदान नेवाली पनवेल. क्रिकेटमय वातावरण आज मैफिलीत झालंय. सकाळचे पहिले पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये काय दणक्यात सुरुवात दाखवली टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं. कुणालच्या माध्यमातून एक रणझुंजार खेळ राहिला. अगदी 7 चेंडू खेळलाय. 24 धावा त्याच्या बॅटमधून. 25 धावा सांघिक कोठ्याच्या पाहायला मिळत आहेत श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावच्या. स्पीडली खेळायचं, टायमिंगला खूप महत्त्व असणार आहे. टायमिंगनुसार इनिंग समाप्त होणं ही सुद्धा गरजेची बाब आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आले ऑलराऊंडर अजय पाटील. एक बायकर मॅन खेळाडू, एक विख्यात अशी खेळी अनेक मैदानावरती त्याची आपण पाहिली आणि पहिलाच बॉल इथे वाढवर पाहायला मिळतो. प्रथमतः प्रफुल्ल मोकलसाठी ही संधी असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी आणि पाहू शकता पहिला बॉल इथे वाईट राहिलाय. त्यानंतर कलात्मक गोलंदाजीची आखणी करावी लागेल या द्वितीय षटकादरम्यान. ही अजय पाटीलला नेक्स्ट बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु पाठोपाठ सलगचे हे 2 चेंडू इथे वाईट बॉल पाहायला मिळत आहेत. तालतंत्र काहीसं चुकलंय, तालमेलचा काहीसा अभाव आहे. लाईन लेंथमध्ये चेंडूंची फेकी करावी लागेल अजय पाटीलला. सुनीलजी तांडेल आजही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या गावचा आज संघ पाहायला मिळतो. अजय पाटील या षटकादरम्यान धावसंख्या त्यांना रोखायची आहे. कारण P1च्या पहिल्या षटकादरम्यान धावा वेगानं आणि खोऱ्यानं बनताना पाहिल्या. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होतीये. जेवढी स्ट्राईक खेळाडू कुणालकडे असेल तेवढं पोषक वातावरण असेल टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमसाठी. कारण स्टार्टिंग पासून पूर्णपणे विख्यात फटके त्याच्या बॅटमधून पाहिले. पार रोडवरती
कुणी गाड्या पार करू नका, कारण त्या ठिकाणी रहदारीचं क्षेत्र आहे. आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार्किंगमध्ये पार करायच्या आहेत. कुठल्याही अडथळा होणार नाही आहे याची आपण दक्षता घ्या. वारंवार अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे. बिनगडीबाद एकूण धावा 28. गोलंदाज अजय पाटील लगातारचे 2 चेंडू व्हाईट बॉल पाहिले आणि त्यानंतर तात्काळ या गोलंदाजाने कमबॅक केलं. 1 धाव प्राप्त झाल्यानंतर स्ट्राईकवरती आलाय कुणाल, आणि कुणाल जसं स्ट्राईकवरती आल्यानंतर त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट काहीसं चेंज झालंय, कारण ज्या पद्धतीचे चौफेर फटके या फलंदाजाच्या बॅटमधून अलीकडच्या षटकादरम्यान पाहिले नाही, हे पाहता एक चांगली फिल्डिंगची रचना पाहायला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आले नाही. डॉट बॉलची समाप्ती पाहतो. पूर्णपणे फलंदाजाचा टान्स ओळखला मित्रमंडळी अजय पाटीलने आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची ते समाप्ती पाहायला मिळते. या षटकादरम्यान धावसंख्या रोखायची आणि शिवधनुष्य पेलायचे मित्रमंडळी अजय पाटीलला, आणि सध्याच्या घडीला 2 व्हाईट बॉल वगळता एक चांगल्या चेंडूंची सफर केली आहे ती अजय पाटीलनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. राईट हम ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केल्या. गतीमध्ये काहीच परिवर्तन पाहायला मिळतं. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजीची आपण सफर पाहू शकता. राईट हम ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केला आणि त्यानंतर डॉट बॉलची ते समाप्ती पाहायला मिळते. अगदी 3 चेंडूंचा भेदक मारा धाबा त्यानं खर्च केल्या. निश्चितच 3 एक इकॉनॉमिकल स्पेल त्याला अदा करायचं आहे, कारण या षटकादरम्यान एक देखणी गोलंदाजी सादर झाली तर कदाचित त्याला दुसरंही षटक मिळू शकतो. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा शांत ठेवलंय. खर्रा फेकी याचं प्रत्युत्तर 1 धाव प्राप्त केली जाते. काहीसा नाराज आहे ज्या पद्धतीनं त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये, परंतु स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा तितकीच गरजेची बाब असेल, कारण अलीकडचे काही चेंडू तो डॉट खेळला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रफुल्ल मोकलकडे ती स्ट्राईक असणार आहे. अगदी 1 चेंडू खेळलाय. 1 धाव त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळते. बिनगडीबाद एकूण धावा 29. टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आज रायगडातील विख्यात संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. मोठमोठे बलवान संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतील. यापुढील मॅच जितू 11 जय हनुमान नेरे विरोधात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा बाला यांचा संघ असणार आहे आणि दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी यायचे. यावेळी पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत. प्रफुल्ल मोकल प्रफुल्लित करणारी फटकेबाजी. अजून एक धमाका धमाकेदार चौकार. भान करणारी फटकेबाजी. अगदी 150 चौकार कंप्लीट होत आहेत आणि तो चौकार येतोय प्रफुल्ल मोकलच्या बाडमधून. नटखट अदा राहिली आहे. अटकेपार झेंडे रोवले जात आहेत. चौकार षटकारांची भाषा बोलली जाते आणि या मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवावं लागेल अजय पाटीलला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. लांब लचक असा रण पाहायला मिळतो. अजय पुन्हा एकदा तयार. प्रफुल्लसाठी एक वेगळं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजलंय. डावकुरा काढू बाहुबली स्टाईल नेहमीच फटके या फलंदाजाचे आपण पाहिलेत आणि निश्चितच त्या दर्जाची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा धमाकेदार हा रुबाबदार शानदार चौकार. प्यारा राजेश शेटका थारा यांचे आपण संगीत पाहतो. अगदी द्वितीय षटक संपन्न झालं जिथे धावा बनताना पहिल्या बिनगडी बाद एकूण धावा 37. टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. एक चांगली भागीदारी पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर टीम गावदेवी बेलवणीनं स्वीकार केला होता गोलंदाजीचा आणि पहिल्या 2 षटका दरम्यान खरपूस समाचार घेतला जातो फलंदाजांकडून. मुंहतोड जबाब दिलाय. एक मॅरेथॉन इनिंग काय असते याचं प्रत्युत्तर या 2 फलंदाजांनी साध्य केलं आणि एक विराट इनिंगच्या जोरावरती अगदी 2 षटका दरम्यान 37 धावा बनताना पाहायला मिळत आहेत. कुणाल खेळतोय 10 चेंडू 24. 3 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या. प्रफुल्ल मोकलनं एक प्रफुल्लित खेळ या A1 जोडीनं साध्य केला. स्पीडली खेळायचंय. टायमिंगला खूप महत्त्व असणार आहे.
आपण ऑफिशियल पंच सँडी पालकर सरांची व्हायब्रेशन ही अदा पाहतो आणि याच अदाकारीनं पूर्णपणे रायगडातील जनतेला भुरळ घातली आहे. हलक्यात हा फटका टोलवलाय ऑन ड्राईव्ह. हा फटका पाहतो फक्त एकच हा पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर समोर पाहायला मिळेल खेळाडू प्रफुल्ल मोकल. 3 चेंडूमध्ये 9 धावा त्याच्या बाडमधून पाहायला मिळते. पहिला चेंडू राकेश म्हात्रे नामक गोलंदाजाचा पाहतो. अतिशय घातक चेंडू होता, त्याला तितका सन्मान दिलाय आणि सन्मान देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. चौकार षटकार म्हणजेच क्रिकेट नाहीये, सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा क्रिकेट आहे हे दाखवून देतोय कुणाल तारेकर. कारण शेवटपर्यंत रणझुंजार खेळ हा त्याला साध्य करायचा. कारण 11 चेंडूमध्ये 25 धावा त्याच्या बाडमधून आपण येताना पाहतो. कारण शेवटपर्यंत त्याला खेळ साध्य करायचा आहे. बचेंगे तो लढेंगे हा लढवय्या बाणा त्याला पेशकश करायचा आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं हा धाकड फटका पाहायला मिळतो. मजबूत फटकेबाजी, चौकार, हॅट्रिक कंप्लीट केली आहे. काही धमाकेदार इनिंग साकार करत असताना आपण प्रफुल्ल मोकलला पाहतो. कारण अलीकडच्या षटकातील 5वा आणि 6वा चेंडू ज्याच्या बॅटमधून लगातार 2 चौकार पाहिले आणि या षटकातील हा दुसरा चेंडू जिथे तात्काळ चौकाराची भाषा बोलत असताना आपण प्रफुल्लला पाहतो. प्रफुल्ल सुद्धा वेगाने धावसंख्या बनवतोय. अगदी 4 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद एकूण धावा 42. अगदी 4 खेळाडू ठरलेत या स्पर्धेतील. एकूण 5. प्रदीप खारकर असे उल्वे, दादा सरकार. अप्रतिम संगीताची मैफिल पाहतो. उत्तम दर्जाची फटकेबाजी. कुणाल अगदी चेंडूंचे बेहाल करताना पाहायला मिळतो. ओहो, इथे नाट्यमय घडामोड काहीशी घडताना पाहू शकता. पण ज्या पद्धतीने काहीसा अडखळ खेळला गेला आणि जिथे डॉट बॉलची आपण समाप्ती पाहू शकता. भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी पंढरनाथ शेठ जगन फडके, दादा सरकार, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिपले, चेअरमन विगर हायस्कूल, अध्यक्ष बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व कालाच्या पडद्यावर, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. गोलंदाज पुन्हा एकदा राकेश म्हात्रे सज्ज होतोय. बागपूरला जात खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी जागा बघून खेळायचं होतं कुणालला, परंतु चेंडू फळीचं तालतंत्र चांगल्या पद्धतीने जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची राहिली समाप्ती. अगदी 3 षटकं समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव पडला बती. श्री सद्गुरू सिमेंट सप्ला स्पारगाव. बिनगडी बाद 47. डीजे म्युझिक, डीजे नितीन. आलेली आहे. यानंतरची लढत असणार आहे स्वर्गीय जितू 11 जानुमान नेरे विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही नाणेफेकीसाठी इथे आमंत्रित करतो. स्पर्धेमध्ये आपण नियमावली पाहतो. खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट नेपाली क्रिकेट संघाची पहिलं सत्र संपण्यापूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना टॉस कक्षमध्ये येणं नाणेफेकीसाठी गरजेचं आहे. व्यासपीठावर आम्ही प्रदीप पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलेही स्वागत आहे. रोशनदर, आपण या स्पर्धेचा विचार केला. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 पर्व 15 मे पाहतो खऱ्या अर्थाने. आणि रायगड जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा निश्चित स्वरूपात राजेश शेठ काथारा की ज्यांचा वाढदिवस 2 डिसेंबरला उद्या जल्लोषमध्ये आपण साजरा करणार आहोत. गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होईल, सांगता सोहळा होईल स्पर्धेचा. आणि त्याकरिता चौथ्यांदा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं ते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांची उपस्थिती उद्या या स्पर्धेकरता आपल्याला प्राप्त होणार आहे. नक्कीच दादांची उपस्थिती अतिशय वंदनीय असेल, कारण उद्या एक दुग्ध शर्करा पाहतो. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा आणि सन्माननीय श्री राजेश शेठ काथारा यांचा वाढदिवस सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये उद्याच्या दिवसामध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. बिनगडी बाद 47 धावा.
गुणतालिकेवरती पाहायला मिळतात रॉकेट फायर, इथे पाहायला मिळतो अजून एक धमाकेदार प्रफुल्लित करणारा हा षटकार. साहेबांनी चौकार हॅट्रिक कंप्लीट केली, परंतु इथे षटकार पाहतो. 53 धावा आपण धावपटालावरती पाहू शकता. आमदार साहेबांचे गाणे आपण YouTube वरती सुद्धा पाहू शकता. या स्पर्धेदरम्यान उत्तम दर्जाची उपाययोजना एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची पाहायला मिळते. हो, प्रहार केला क्षेत्ररक्षक सज्ज असतील, एकच धाव मिळते. 5 षटकारानंतर तात्काळ कमबॅक साधले गोलंदाज अजयनं. मी म्हटलं ज्या पद्धतीनं अजयनं दुसरं षटक हाताळलं, भले 5वा आणि 6वा चेंडू काहीसा मागं ठरला गेला, परंतु तात्काळ या गोलंदाजानं पुन्हा एकदा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला, जिथे अजय पाटीलच्या पहिल्या चेंडूकडे षटकार लाभला आणि आता तात्काळ त्याने कमबॅक केले. 54 धावा धावपटालावरती पाहायला मिळतात. हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. इथे धावा रोखावा लागतील टीम गावदेवी बेलवलीला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. 14 चेंडू वैयक्तिकरित्या 29 धावसंख्येवरती खेळत असताना आपण कुणाल तारेकरला पाहू शकता, परंतु गोलंदाज अजय पाटील एक आगळ्या वेगळ्या शैलीनं गोलंदाजीची आखणी इथे करताना पाहायला मिळेल. परंतु या गोलंदाजा विरोधात एक दमदार फटका पाहतो, जिथे कटआउट पाहायला मिळतो भूपेंद्र पाटील साहेबांचा. त्या कटआउटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, षटकार. पूर्णपणे स्वतःला झोकून देतो, बॉडीचा बॅलन्स साधतो आणि रायगड जिल्ह्यातील हा अवलिया क्रिकेटपटू छोटा पॅक बडा धमाका, धमाकेदार इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 15 चेंडू 35 धावा बनतायत. या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतक हे झळकलं नाहीये. जेव्हा झळकेल तेव्हा 2100 रुपयाचा आपण कुपन असणार आहे. आकाश शेठ कातार यांच्या माध्यमातून अष्टविनायक धाबा वरती ते कुपन असणार आहे, परंतु ते साधण्यासाठी कुणाला एक अर्धशतक हे ठोकावं लागेल. इथे पाहू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून कुणाल तारेकर खेळपट्टीवरती सज्ज आहे, पूर्णपणे हाताने माती सोडतो आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती पूर्णपणे मुंहतोड जबाब देतो, पूर्णपणे नमन करतो. आणि हीच तर खासियत आहे कुणाल तारेकरची, आणि त्या दृष्टिकोनातून चांगले डावपेच तो आखत असतो. उत्तमरित्या फटका टोलवण्याचा प्रयत्न, धोका होता, परंतु एक धाव प्राप्त केली जाते. थ्रो व्हायला हवा होता ही भूमिका होती, परंतु एक धाव इथे प्राप्त केली जाते. सांघिक कोठापुढे मार्गस्थ होतो. बिनगडी बाद ही आपण स्थिती पाहतो आणि एक चांगली भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 61 धावसंख्येची आपण पार्टनरशिप पाहू शकता. अगदी 75 धावसंख्येची पार्टनरशिप सुद्धा या स्पर्धेमध्ये झाली आहे. हा सुद्धा इतिहास आहे. 40+ संघाने तो मोठा कारनामा प्रस्थापित केला होता कालच्या दिवसामध्ये. परवा 40+ धमाका पाहिला आपण. प्रहार आले अलंद कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकचा जे बॉडीचा बॅलन्स त्या ठिकाणी राखलाय की नाही हे पाहावं लागेल, आणि ते निश्चितच आयोजक कमिटी त्या ठिकाणी नजरा लावून बसती आणि हे पाहता अगदी, परंतु पुन्हा एकदा चेक केलं जाईल. स्वतः आयोजक त्या ठिकाणी सज्ज आहेत, परंतु तुम्हालाही सुद्धा न्यायनिवाडा देणं हे तितकंच परम कर्तव्य आहे. बॉडीचा बॅलन्स खूप महत्त्वाचा होता. आकाश पवार त्या ठिकाणी सज्ज होते आणि चांगल्या दर्जाचा त्याने एफर्ट दाखवला, परंतु अंतिम पडावमध्ये इथे नाट्यमय घडामोड काय घडते पाहावं लागेल. चौकार, 4 रन. असणार आहे जानुमान जितू 11 नेरे विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी तुम्ही संपर्क साधायचा आहे. चिंचपाडा क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. जितू 11 जानुमान नेरे क्रिकेट संघ मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे आमच्या समालोचन कक्षमध्ये नाणेफेकीसाठी. आणि स्पर्धा भाग खऱ्या अर्थाने रोशन आपण इथे पाहतो. वर्तमान लढत एका बाजूला गावदेवी बेलवली विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव,
गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचा विचार केला. संघाचे पुरस्कर्ते आहेत बेलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सतीशदादा पाटील, समालोचक म्हटलं तर शिवभक्त समालोचक दिनेश पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलवली आमचे पंच असतील द्वारकानाथ चोरगे, सुनील तांडेल. तर पारगाव क्रिकेट संघाचा जर विचार केला तर निश्चित स्वरूपात सागर पाटील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक पारगाव. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोशन. थँक्यू सो मच महागुरु. उत्तम दर्जाची भागीदारी या स्पर्धेमध्ये साधली जाते. अगदी दुसऱ्या क्रमांकावरती या दोन फलंदाजांनी मजल मारली. ज्या पद्धतीनं 40+ आपण धमाका पाहिला होता आणि त्या दर्जाचा खेळ काहीसा पाहायला मिळतो. बिनगडी बाद नाही आहेत. अटके पार झेंडे इथे रोवले जातात पाठोपाठ लगातार 2 चौकार. पूर्णपणे चरण फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू कुणाल कमाल धमाल मालामाल इनिंग साध्य करतोय. 19 चेंडू खेळलाय, 44 धावा त्याच्या बाडमधून आणि निश्चितच 6 धावा बनवले. आता निश्चितच 2100 रुपयाचं बंपर कुपन असणार आहे या स्पर्धेमध्ये. सनील गायकवाड टेंबोडा जो अगदी 18 चेंडूमध्ये 48 धावा संख्या त्यांनी बनवली होती. संजय पाटील खानावचा ज्याने 17 चेंडूमध्ये 45 धावा बनवल्या होत्या आणि किशोर भोपी 40+चा 14 चेंडू 42. परंतु इथे खेळाडू 19 चेंडू 44 धावसंख्येवरती खेळतो आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवण्यासाठी अगदी 6 धावा दूर आहे. परंतु कमबॅक साधावा लागेल अमोलला कमबॅक साधायचं आहे. परंतु ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न अभि त्या ठिकाणी सज्ज असतील. फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाली, समोर पाहायला मिळेल प्रफुल्ल मोकल. काय देखना खेळ हा साध्य झालाय. सांघिक कोटा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 64 धावा धाव पटलावरती. AB डिव्हिलर्स स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अभि त्या ठिकाणी सज्ज होते. फक्त एकच धाव मिळाली. परंतु अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. एक मोठा फटका अगदी 2100 रुपयाचं कुपन देऊन जाईल. कुपन निश्चितच मिळेल कुणाला, परंतु तो फटका खूप मौल्यवान असेल. सांघिक कोठ्यासाठी आपल्या वैयक्तिकरित्या सांस्कृतिक वारसा जतन करणारे रायगड जिल्ह्यातील एक अवलिया व्यक्तिमत्व अर्थातच स्वर्गीय पंढरनाथ शेठ फडके विहिगर पनवेल रायगड महाराष्ट्राची शान. मित्रांनो कुणाल तारेकर 20 चेंडू 45 धावांवरती खेळतोय आणि 74 धावा धावपटलावधी आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. कुणालने कदाचित सजेशन दिली असावी, 1 धाव काढून दे, माझ्याकडे स्ट्राईक येईल आणि त्यानंतर मी मोठा फटका खेळेल. परंतु क्रिकेट आहे, आपल्या सांघिक कोट्यासाठी खेळणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. एखादा मोठा फटका आला अतिशय बाडमधून संघासाठी ते पूर्णपणे फायदादायक ठरेल. तेच घडलंय. 1 धाव प्राप्त केली जाईल. परंतु इथे घडलं काय, इथे आता अर्धशतक हे होणार नाहीये. तर ज्या पद्धतीने इथे आलाय चौकार. आतिशी हा फटका राहिला. जितका आनंद देणारा हा चौकार राहिला तितका दुःखही देतोय. हे या चेंडूवरती आपण पाहिलं. 78 धावा धाव पटलावरती. जिथे फक्त एकच धाव होती तिथे 4 धावा झाल्यात. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न, नॉट आउट राहायचंय. इथे घडणार काय, धाव होईल की नाहीये पाहायचंय. आणि धाव होतीये. रोष राग पाहायला मिळतो, ईर्ष्येनं पाहिलं जातं. जिथे धाव नव्हती तिथे धावा का येत आहेत या प्रश्नांवरती विचार मंथन व्हायला हवं. आणि पहिल्या पूर्वार्धादरम्यान एकूण धावा लागल्या धाव पटलावरती 80 आणि जिंकण्यासाठी 81 धावसंख्येची आवश्यकता आहे गावदेवी बेलवलीला. संघ आहे सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. तर निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असेल बघा. स्वर्गीय जितू 11 जानुमान नेरे विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा.
चिंचपाडा क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहे. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नेरे संघाच्या संगणकाने लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. बघा संगणक या स्पर्धेची आमची अतिशय नियमावली स्ट्रिक्टली आहे. जर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि चेंडू जर विकेटवर जर आदळलं गेलं, चेंडू फेकले गेले खेळपट्टीवर, तर मात्र उशिरा येणाऱ्या संघाला स्पर्धेच्या माध्यमातून इथे दंडित केलं जाणार आहे. यापूर्वी आवाज आपण ऐकला रोशन पाटील शिरवली. आता रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांचा आपण आवाज ऐकणार आहात. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रुप ग्रामपंचायत नेवाली आदई ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा वावंजे आदई ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संयुक्त विद्यमानाने राजेश शेठ काथारा, आकाशदादा काथारा आणि त्यांच्या सर्व शिलेदारांच्या संकल्पनेतून गौरी स्पोर्ट जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक, पाण्याची पूर्तता केली जाईल. कुणालने पाण्याची मागणी केलेली आहे, मोठं आव्हान उभं केलेलं आहे. परंतु नेरे क्रिकेट संघ, चिंचपाडा क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. नेरे क्रिकेट संघ आदित्य या नाणेफेकीसाठी. तर प्रदीप पाटील यांना मी ते आमंत्रित करतो. प्रदीप या आपल्या शुभास्थिती नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला जितू 11 जानुमान नेरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघ, दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक आमच्या शुभेच्छा असणार आहेत. प्रदीप पाटील यांच्या शुभास्थिती नाणेफेक केली जात आहे. सामना 5 सेकंद असणार आहे. बेस्ट ऑफ लक ऑल बॉथ टीम. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. बघूया कॉलिंगसाठी इथे चिंचपाडा क्रिकेट संघाला संधी देण्यात आली, परंतु नाणेफेकीचा उजवा कौल आदित्य नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निश्चित स्वरूपात या वर्षाचा जर विचार केला सांघिकरित्या ॲज ए कॅप्टन म्हणून संघाची कामगिरी हस्तगत कशी राहिलेली आहे? या वर्षाचा विचार केला तर संघाची कामगिरी थोडी डाऊन आहे. बघू आता इथे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जितकं शक्य होईल तितकं चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. त्याचं कारण, मुख्य कारण काय असावं माझा अंदाज? कारण सर्व आपले जानुमान जितू 11 नेरे क्रिकेट संघाचे खेळाडू जॉब करतात. खऱ्या अर्थाने सरावाचा थोडासा अभाव असतो आणि त्या अभावापोटी कुठेतरी थोडासा बॅकफुटवर जावं लागलं. परंतु आता मात्र तुम्ही निर्धार केलेला आहे त्यामध्ये थोडासा चेंजिंग करू, थोडासा बदल करू आणि एक चांगला परफॉर्मन्स देण्याचा तुमच्या संघाचा पूर्णतः प्रयत्न असणार आहे. प्रथमतः आपण नाणेफेक जिंकलेली आहे, कोणता निर्णय स्वीकारणार आहात? डिसिजन थोडा आम्ही पेंडिंग ठेवीन. सगळ्यांना टीमला विचारेन आणि नंतर डिसिजन देईन. जर यदा कदाचित तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, कालच्या दिवसामध्ये पाहिलं तू स्वतः अष्टपैलू खेळाडू गोलंदाज आहे, गोलंदाजांची दहशत बघायला मिळाली आणि आज पहिल्याच सामन्यामध्ये ते सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव क्रिकेट संघाने इथे दहशत माजवली. खऱ्या अर्थाने फलंदाजी अतिशय सक्षम झाली. जर यदा कदाचित तुम्हाला गोलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिंचपाडा बाला अर्थात 50 मॅन म्हणून परिचित आहे, आता त्या संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच 50% रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. निश्चित स्वरूपात येवते आदित्य मस्कर निश्चित स्वरूपात एक शिक्षित व्यक्तिमत्व आहे. तत्पूर्वी आपण यापूर्वी रोशनचा आवाज ऐकला, आता बोलणार आहोत रॉकस्टार प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकडी यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही 5व्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतो. आमदार चषक 2024 ही संकल्पना तुम्ही सातत्याने 4 वर्ष पाहताय आणि एकूण 15 वर्ष या स्पर्धेला गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित आमदार चषक 2024चा हा क्रिकेटचा थरार 5वा दिवस. या स्पर्धेचा एपोलचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहताय राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आकाश शेठ काथारा या ठिकाणी आपण पाहू शकाल. अष्टविनायक धाबा मालक ग्रामपंचायत सदस्य आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली सर्व खेळाडूंनी घेतलेली ही दमदार मेहनत आणि आज आपण पाहताय ही स्पर्धा उंच शिगेला पोहोचत असताना संपूर्ण हा ताफा तुम्ही पाहताय गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचा, खेळाडूंचा असेल, मग ते आयोजक असतील, सर्व त्यांचे मान्यवर असतील, दमदार आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. तर बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ जहां पर लक्ष्य है टोटल 81 रनों का 16.0. ये आखिरी बान आप देख सकते हैं बेलौली से आखिरी, बेलौली का ये आखिरी यानी कि आकाश अजय पाटिल दमदार बल्लेबाजी नजर आती हुई. अभी अभी आपने गाना सुना बेलौली गांव का, हमें बेलौली गांव से आखिरी और अजय पाटिल. पाटिल इस ब्रांड हमेशा जाना जाता है और ये अजय का
हार्दिक पांड्या हमेशा जाने जाती है खिलाड़ी और इनकी दमदार शुरुआत नजर आती हुई। अभी तक 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, यानी कि जिस रिक्वायर्ड रन रेट से चलना है बिल्कुल उसी के कगार पर चलती हुई फिलहाल गावदेवी 11 बेलवली टीम। दमदार शुरुआत, बॉलर तैयार और पैरों पर डालने का इरादा जरूर था, मिड ऑफ ऊपर था, लॉन्ग ऑफ में कोई खिलाड़ी नहीं, यहां पर मिलेगा चौका। यानी कि जिस कुणाल तारेकर ने विस्फोटक शुरुआत दी थी वही दमदार शुरुआत देते हुए अजय पाटिल गावदेवी बेलवली टीम के लिए। से गेंद सीमा रेखा पार। पहले ओवर में पारगांव जब बल्लेबाजी कर रही थी उन्होंने 25 बनाए थे और उसका मुंह तोड़ जवाब देते हुए गावदेवी 11 बेलवली टीम ने 26 बनाए बगैर विकेट खोए नुकसान पर। मी स्वागत करतो आणि बोलतो रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे। बिल्कुल महागुरु, आज सुपर संडे और कई सारे दर्शक छुट्टी और छुट्टी मनाने के लिए आज नेवाली के इस सरजमी पर आमदार ट्रॉफी का आयोजन देखने के लिए जरूर आए होंगे। कहां पर क्या करना, ये जज्बात जिसके अंदर है ना, चाहे दुनिया एक फकीर समझे फिर भी वही सिकंदर है। यहां पर 81 का सबसे बड़ा टारगेट और इस टारगेट का पीछा करते हुए 26 बनाए। आइए प्रफुल्ल मोकल आते ही यहां पर बड़ा शॉट खेला इनके खिलाफ, लेकिन बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑन में और आखिरकार जो साझेदारी बन रही थी वो साझेदारी को तोड़ने का काम किया और यह पहला महत्वपूर्ण झटका गावदेवी 11 बेलवली टीम को। छह गेंदें अकेले बल्लेबाज कुणाल तारेकर ने माफ कीजिएगा अजय पाटिल ने खेली और जैसे ही फ्रेश यानी कि सेकंड ओवर पावर प्ले में जब स्ट्राइक पर आए बल्लेबाज राकेश मात्र बगैर खाता खोले मैदान से बाहर लौटे और यह पहला महत्वपूर्ण झटका लगेगा गावदेवी 11 बेलवली टीम को। 81 रनों का टारगेट है और अभी भी देखा जाएगा तो जीतने के लिए मेरे ख्याल से गेंदें बची है 23 गेंदों में अभी भी 55 रनों की फिलहाल जरूरत है। मैच में मजा आएगा दोस्तों, इसमें कतई संदेह नहीं है, क्योंकि एक है पिछले साल की चैंपियन तो दूसरी तरफ है जो सुपर 8 के मुकाबले में इन्हीं के खिलाफ हार का सामना करना पड़ा था महत्वपूर्ण मुकाबले में जहां तक ट्रॉफी के करीब जाने का सवाल था। लेकिन इस साल क्या रुतबा बरकरार रख पाएगी या जो अपने पिछले हार का बदला पारगांव टीम ले पाएगी, मजा आएगा आज के मैच में। सुनील स्पोर्ट्स चींसपाड़ा आगमन हो चुका है, इन सभी का नेरे का स्वागत है और जड़ में डालने का प्रयास किया था, गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से हालांकि स्कोर पहुंचा है गावदेवी 11 बेलवली टीम का 27 के ऊपर। कड़ी से कड़ी जोड़ जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो दोस्तों तो तकदीर जरूर बन जाती है। क्या यहाँ पर मेहनत दोनों टीमों की जरूर नजर आ रही है, लेकिन बड़े स्कोर के बड़े खिलाड़ी की बहुत जरूरत होती है। ये बड़े मैच में बड़े स्कोर का बड़ा खिलाड़ी कौन होगा ये चंद समय में आपके सामने पता होगा, क्योंकि यहां पर शुरुआत विस्फोटक हुई है, हमला भी दमदार नजर आता हुआ। चले इस बार अच्छी गेंद है, प्रफुल्ल मोकल एक ताकतवर खिलाड़ी है। अमर कला क्रीड़ा मंडल कासब की जो नाइट प्रतियोगिता खेली गई थी दोस्तों, 18 छक्के पातालगंगा नदी में इसने मारे थे और 18 के 18 गेंदें गुम हुई थी और बाइकर मैन वहां पर बने थे। इतनी ताकत है खिलाड़ी में
ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है। मिड विकेट का खिलाड़ी वाइड लॉन्ग ऑन की तरफ आकर प्रवीण मोकल आर्मी मैन है, गेंद को उठाए, गुड फील्डिंग। ये होती है इंडियन आर्मी। कितनी तेज दौड़ लगाई, जहां पर दूसरा कंप्लीट होना चाहिए था लेकिन वहां पर उन्होंने फील्ड के जरिए दौड़ लगाई तेज और रोका उन्होंने। तब तक वहां पर 1 रन मिलेगा। 1 के साथ छोर बदलेंगे दोनों बल्लेबाज। अब आकाश पवार आएंगे स्ट्राइक एंड पर। 1 की मदद से स्कोर पहुंचाए 28। ये ओवर काफी अच्छा नजर आता हुआ। पिछले ओवर के नुकसान भरपाई यहां पर कर लिए मैं कहूंगा पारगाव 11 टीम के गेंदबाजों ने। सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगाव, बेहतरीन वापसी, अच्छा शॉट है लेकिन खिलाड़ी है वहां पर। ओ गुड फील्डिंग, कमाल की ये फील्डिंग नजर आती हुई। एक समय लग रहा था 6 ही जाने वाला था, छलांग लगाई एंड मोमेंट पर और क्या बढ़िया कैच वहां पर पकड़ा है। दूसरा विकेट मैदान से बाहर। थैंक शुभेच्छा आलेल्या आहेत आपले अष्टविनायक ढाब्याचे मालक आकाश शेट काथारा नेवाली, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे परम बंधू इथे खऱ्या अर्थाने अनुप म्हात्रे पारगाव यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत। आणि पारगाव क्रिकेट संघाचा जर विचार केला ना रॉकस्टार प्रवीण, संघाचे पुरस्कर्ते आहेत। या स्पर्धेला आपल्याला दमदार योगदान ज्यांनी दिलेलं आहे आणि अर्ध्या शतकी खेळीसाठी 2100 रुपयाचं कुपन ज्यांनी जाहीर केलेलं आहे फलंदाजांना, ते आपले ग्रामपंचायत सदस्य आकाश शेट काथारा, तुमचा आम्ही आभार व्यक्त करू। पारगाव क्रिकेट संघाला आपण इथे इन्व्हाइट केलं। बिल्कुल मागुर, दिल बड़ा है उनका, लेकिन क्या करे 5 खिलाड़ी अर्धशतक से चूके। 48 पर 45 पर अभी मेरे ख्याल से 6 रन से अर्धशतक चूका। टीम की रन संख्या 28। अब जीतने के लिए मेरे ख्याल से रन और गेंदों के बीच में फासला आखिरी 19 गेंदें बची है। 53 रनों की जरूरत। आकाश चोरगे, आंद्रे रसल के नाम से मशहूर है ये खिलाड़ी। और चलिए स्लोवर किया था इनके सामने, बड़ा शॉट खेलने का प्रयास। इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति। पहले ओवर में 26 आए, दूसरे ओवर में केवल 2 रन, यानी कि थोड़ा सा पीछे ढकेला है अब यहां पर गावदेवी बेलवली टीम को, क्योंकि आने वाली 18 गेंदें बची है और 53 रनों की जरूरत। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली। राजेश काकारा सदस्य भारी, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते तर दुनिया तत्परी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल। गौरी स्पोर्ट नेवाली आणि त्याचबरोबर आकाश शेट काथारा, राजेश शेट काथारा यांचं निमंत्रण स्वीकारून विवेक अशोक गिरकर, गणेश पुजारी शांततेचे प्रतीक, त्याचबरोबर शंकर सुरेश सावंत, गणेश बुंग्यागोल, सुधीर काष्टे, मुकेश पाटील, आशिष तांबडे या सर्व सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। बघा नेवाली गावातील ते सोसायटीतील सर्व प्रतिनिधी आहेत। आज गौरी स्पोर्ट नेवाली यांचं निमंत्रण स्वीकारून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारं प्रेम, या प्रेमास्त आपण स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलं त्याबद्दल आपलं गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने राजेश शेट काथारा, आकाश शेट काथारा यांच्या शुभास्ते आपला शहाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान केला जात आहे। O2 रॉकस्टार प्रवीण गायकर। 8 गेंदों में 27 की अभी तक नाबाद पारी। गेंदबाजी के लिए प्रवीण मोकल आएंगे, जिन्होंने बेहतरीन फील्डिंग और एक कैच पकड़ा। और पहली गेंद सटीक, यहां पर तेज जरूर फेंकी, बल्लेबाज मात्र वहां पर पूरी तरीके से परेशानी में नजर आए, अपने आप को बचाने का प्रयास किया था वहां पर। अच्छा हुआ कि ये गेंद उनके जो सामने स्टंप है वहां पर नहीं लगी, लेकिन ये बेहतरीन यॉर्कर देखने को मिला। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 17 में चाहिए 53 रनों की जरूरत। हवा में खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन को बीट करती हुई गेंद जाएगी 1 बाउंस इनटू द फेंस, 4 रन। कंट्रोल रूम में जरूर चेक करेंगे। आई एकवीरा इवेंट लाइव की वहां पर रखा है अंपायर, आयोजक वहां पर मौजूद है इनके काथारा। तो चलिए बिल्कुल 32 बने इस चौकों की मदद से व्यक्तिगत अजय पाटिल पहुंचे 10 गेंदों में 31 के ऊपर।
लेकिन आकाश शेठ कातारा ने जो 2100 रुपए का कूपन रखा है शायद उसकी ओर ये खिलाड़ी अग्रसर होता हुआ नजर आ रहा है। ये लीजिए दोस्त दोस्ती प्यार क्या होता है, रिश्तेदार सभी ये मेहमान आज आ चुके हैं। चलिए थर्ड अंपायर है वहां पर स्क्रीन के ऊपर एक अच्छे क्रिकेटर नीतीश कातारा एनके कैफे चीज बाइट्स के ओनर और सबसे पहले व्हाट्सएप के एडमिन के तौर पर जिन्हें जाना जाता है वो नीतीश कातारा होंगे जो तीसरे अंपायर स्क्रीन के ऊपर 8 बॉल में 31 रन अभी तक खेल रहे, 32 बने स्कोर कार्ड के ऊपर। अकेला बल्लेबाज जो है ये मैदान के अंदर अपनी पावर लड़ रहा है। फुल टॉस बॉल थी, गैप में खेलने का प्रयास, कुणाल मात्रा देखते रहे बन जाएंगे और ये गेंद जाएगी एक और सीमा रेखा पार। बैक टू बैक दूसरी बाउंड्री, 4 रन। बने स्कोर कार्ड के ऊपर 15 रन से अर्धशतक से दूर है अजय पाटिल। रन और गेंदों के बीच में फासला, अब समीकरण बदलता हुआ, बची हुई 15 गेंदें और 45 रनों की जरूरत। और ये गुड बॉल, ये स्लोवर वन हमें देखने को मिली जहां लेन थोड़ी सी पीछे रखी। इससे पहले फुल टॉस गेंद के ऊपर बेहतरीन चौका धागा, इस बार खतरनाक लेग ब्रेक ये नजर आता हुआ जहां पर बैट्समैन अजय थोड़े से परेशानी में नजर आते हुए। प्रवीण मोकल 4 गेंदों में अभी तक 8 रन खर्च किए इन्होंने, 14 गेंदों में चाहिए जीतने के लिए 45 रनों की जरूरत। हाई वोल्टेज ड्रामा अभी भी इस मुकाबले में, क्योंकि जब तक अजय पाटिल है तब तक यहां पर मैच जिंदा रहेगी बेलोली टीम के लिए। एक विकेट मात्र मैदान से बाहर लौट चुका है। आप यहां पर देखेंगे 9 विकेट अभी भी उनके हाथों में सुरक्षित है। और इस बार मौका मिला है शायद, ये बहुत बड़ा विकेट, ये मैच जिताने वाला विकेट है। और अजय पाटिल 12-13 में 35 रनों की शानदार पारी खेलते हुए मात्र लौटेंगे मैदान से बाहर। एक महत्वपूर्ण बल्लेबाज है दोस्तों, आखिरकार यह बल्लेबाज की 35 रनों की तूफानी पारी थमती हुई, जिस पारी में इस खिलाड़ी ने मेरे ख्याल से जो छक्के दागे ना, 3 छक्के और 4 बाउंड्रीज इनके बल्ले से अभी तक निकले, यानी कि स्कोरिंग शॉट काफी बड़े हमें नजर आए। अब यहां पर मैच में थोड़ी सी वापसी करती हुई श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगावे 11 टीम, 81 रनों का टारगेट था। रन और गेंदों के बीच में फासला, 13 गेंदें बची और चाहिए जीतने के लिए 45। यहां से एक आध छक्का अगर आएगा तो मैं कहूंगा थोड़ा सा मुकाबले में कमबैक करेगी गांव देवी 11 बेलोली टीम। पहले ओवर में शुरुआत दमदार होने के बावजूद भी ये पीछे गई। 26 रन आए थे पहले ओवर में, मात्र दूसरे ओवर में केवल 2 ही रन मिले और इस ओवर में मात्र 2 बाउंड्रीज आई थी। चलिए इस बार भी मौका बनेगा, विकेट कीपर फिर से एक बार गेंद के नीचे, बढ़िया कैच वहां पर पकड़ा और इसी के साथ ये तीसरा ओवर भी समाप्त। 3 ओवर समाप्ति के बाद रन बने 36, अब 12 गेंदों में चाहिए 45, तब तक ड्रिंक जाएगा मैदान में। हम चलते हैं महागुरु और डीजे नितिन के पास। गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, राजेश कातारा सदस्य भारी, त्याला ओळखते दुनिया सारी, दादा गोरगरिबांचा। ये लीजिए उल्टी टोपी घालून आला चिंचपाड्याचा बाला, कल सुपर 16 में क्वालिफाई हुई है उनकी टीम। दमदार क्रिकेट खेला प्रसाद घरत, मेरे ख्याल से 100 का आंकड़ा पार किया उन्होंने और पहले ऐसे खिलाड़ी बने रायगढ़ प्रीमियर लीग में। जस्ट एंड गोल्डी बामन डोंगरी टीम की ओर से 100 का आंकड़ा पार किया। जमदार बल्लेबाजी, पहले मैच में अर्धशतक, दूसरे मैच में भी मतलब 60 के अधिक रन बनाए थे, दूसरे मैच में 40 से अधिक रन बनाए थे। इकलौते खिलाड़ी बने रायगढ़ प्रीमियर लीग में जिन्होंने 100 का आंकड़ा छुआ है। धीरज कातारा, इनकी भी टीम सुपर 16 में बिल्कुल क्वालिफाई हो चुकी है। अनमोल किंग्स कलम्बोली, शायद धीरज कातारा, इनकी टीम भी सुपर 16 में क्वालिफाई हो चुकी है। लेकिन चलते हैं इस हमारे फिलहाल ग्रामीण के मुकाबले में, जहां पर पारगांव और उनके खिलाफ बेलोली टीम खेल रही है। ये देखिए 36 पे 4 विकेटें अभी तक गंवाई है। नए गेंदबाज आएंगे प्रफुल्ल मोकल, एक मुस्तंडे बल्लेबाजी के तौर पर हमेशा इन्हें जाना जाता है और उससे बेहतर गेंदबाजी भी हमेशा कर लेते हैं। पहले ओवर में स्पेल में 2 रन देकर 2 महत्वपूर्ण सफलता इनके नाम पर। आकाश चोरगे को अब अपने हाथ खोलने होंगे। जिस अदाकारी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं ना ये बल्लेबाज, बिल्कुल वही रोल निभाना पड़ेगा इस मैच में।
12 गेंदे 45 की दूरी, ये बड़ा ओवर निकालना पड़ेगा तभी तो इस मुकाबले में गावदेवी 11 बेलोली टीम बनी रहेगी। पहली गेंद यहां पर गैप ढूंढने का प्रयास, डीप पॉइंट की तरफ गेंद, आउटफील्ड फास्ट है, नहीं रुकने वाली गेंद, सीमा रेखा पार, 4 रन। लग रहा है कि ये ओवर काफी बड़ा नजर आएगा। 40 पर पहुंचे इस चौकों की मदद से गावदेवी 11 बेलोली टीम। अब रन और गेंदों के बीच में फासला है, 11 गेंदें बची और 41 रनों की अभी भी फिलहाल जरूरत है। लक्ष्य बहुत बड़ा जरूर है लेकिन संघर्ष गावदेवी 11 बेलोली टीम के बल्लेबाज यहां पर आकाश। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है जरूर, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, क्या दूसरे का प्रयास करेंगे लेकिन चलिए मना कर दिया वहां पर। अच्छी फील्डिंग, थ्रो भी काफी बेहतर देखने को मिला। 1 रनों की मदद से अभी जोरगे आएंगे बल्लेबाजी के लिए। 10 गेंदों में 10 चौकों की जरूरत है, यानी कि 40 रन 10 गेंदों में चाहिए, यानी कि 1-2 बड़े शॉट अगर आएंगे तो शायद कहीं ना कहीं आखिरी ओवर में उम्मीद बनी रहेगी गावदेवी 11 बेलोली टीम के लिए। आकाश पवार आउट हुए, उसके बाद राकेश पहले सलामी बल्लेबाज लौटे, अजय पाटिल भी मैदान से बाहर लौटे, लेकिन ये चलिए सीधा लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में गेंद, अभी जाएंगे मैदान से बाहर बगैर खाता खोले। थोड़ा सा भारी नजर आता हुआ, ज्यादा से ज्यादा अगर गावदेवी 11 बेलोली टीम को यह मुकाबला जीतना है ना तो आकाश सोरगी को यहां पर स्ट्राइक लेना इनके लिए बहुत ही जरूरी होगा। 9 गेंदें बची है और जीतने के लिए अभी भी 40 रनों की जरूरत। नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, रोहित पाटिल, बढ़िया गेंदबाजी, प्रफुल्ल मोकल का ऑलराउंडर परफॉर्मेंस, 9 गेंदों में 25 रन बनाए, प्लस अगर उनकी गेंदबाजी की बात करेंगे तो अभी तक उन्होंने 3 विकेटें हासिल किए 7 रन देकर, यानी कि इससे बड़ा उम्दा पावरफुल परफॉर्मेंस कहां देखने को मिलेगा। बॉलर फीस एक बार तैयार, फुल टॉस बॉल, गैप ढूंढने का प्रयास जरूर किया था, कवर्स की दिशा में खेला हुआ स्ट्रोक फील्डर है मौजूद वहां पर, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। 1 रनों की मदद से हालांकि स्कोर फिलहाल पहुंचा है 42 माफ कीजिएगा 42 रनों के ऊपर। जीतने के लिए अभी भी लगभग देखा जाएगा तो 8 गेंदों में 39 रनों की जरूरत। लक्ष्य मात्र धीरे धीरे काफी बड़ा नजर, लगभग अब हर गेंद के ऊपर प्रहारी करने पड़ेंगे। चलिए जड़ में डालने का प्रयास, कोई रन नहीं है। आप तो पूरी तरीके से ये मुकाबले में अपनी पकड़ मजबूत ही बना ली है, क्योंकि अगर मुकाबला जीतना चाहती है तो आप प्रति गेंद छक्का ही चाहिए, तभी तो ये मैच बनेगा। आखिरी गेंद प्रफुल्ल, शॉर्ट पिच लाइन की बॉल जरूर थी, हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर हेल्ड डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, और बची कुछ उम्मीद थी वो आखिरकार वो उम्मीद भी बूझती हुई बैट्समैन आउट। 4 ओवर का खेल समाप्त। भारी मना मनात ती घुसणारे, मोतीराम काका हाय सकारी, दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी, आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारे, वैभव काका हाय सकारी, दादा फिरतोय दुनिया सारी, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार। आइए आकाश भाई मुंडे, आपका स्वागत है। आज संडे है, लगता है आज जमकर सोकर फिर अपने टूर्नामेंट के लिए आ चुके हैं। स्वागत है आपका। 27 जानेवारीपासून तुम्हाला गावदेवी क्रिकेट संघ बेलवली या ठिकाणी देखील तुम्हाला नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल। आयोजक योगेश पाटील आणि सरपंच सतीश दादा आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ बेलवली ही तुम्हाला दमदार नाईट स्पर्धा 27 जानेवारीपासून तुम्हाला माफ करा 27 डिसेंबरपासून ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल। आणि आपण नेहमीच पाहतो की त्या नाईट्समध्ये संघ लवकरच सातत्याने आपण फुल होताना पाहतो। जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांचे संपर्क साधू शकता। तो चलिए 42 बने स्कोर कार्ड के ऊपर 6 में 6 छक्के आएंगे तो भी फिर मुकाबला ये गवाही आएगी।
पहली गेंद यहाँ पर चलिए ऑन साइड में मोड़ दिया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी आकर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था। इसके बाद एक और बड़ा मैच आपके सामने होगा। जीतू 11 जय हनुमान नेर यानी कि प्रवीण सोरगी की सेना होगी एक तरफ, तो एक तरफ हो गए सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा यानी कि उल्टी टोपी घालून वाला चिंचपाड्याचा बाला। मजा आएगा, 2 ताकतवर खिलाड़ी जो छक्कों के साथ हमेशा डील करते हैं। अंदरूनी हिस्सा लगा था बल्ले का, लेकिन सीधा विकेट कीपर के द्वारा बढ़िया प्रदर्शन, डॉट बॉल की समाप्ति। बिल्कुल यहाँ पर ये मुकाबले में दूसरे ही ओवर से पकड़ मजबूत बना ली। पहले ओवर में 26 आने के बावजूद भी 18 में केवल 55 ही चाहिए, 24 में 55 चाहिए थे मेरे ख्याल से। ये तो आसानी के साथ निकलने चाहिए थे, 55 इतना बड़ा टारगेट नहीं था 4 ओवरों में। आपकी बैटिंग लाइन के हिसाब से अगर बात करेंगे तो चलिए, बिल्कुल यहाँ पर कोई रन नहीं मेरे ख्याल से, 1 रन शायद पूरा किया है। 1 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है 44। केवल 3 गेंदें बची, मात्र औपचारिकता ही इस मैच में बची है। नेक्स्ट मैच होगा जीतू 11 जय हनुमान नेरे टीम की कप्तान ने टॉस जीता है। जो भी निर्णय आपका वो लेकर आप मैदान के अंदर जाइए। ये मैच समाप्त होने के बाद लॉन्ग ऑफ पे बढ़िया कैच, बैट्समैन हो गया आउट। यानी कि पूरी तरीके से ये मुकाबले में पीछे ढकल दिया है। आखिरी 2 गेंदों में अब जीतने के लिए मेरे ख्याल से बहुत सारे रनों की जरूरत है। 37। चलिए यहाँ पर अंपायर शायद लाइन चेक करेंगे भी, हाँ लेग स्टंप से बाहर है। ये व्हाइट बॉल का इशारा, 4+1 यहाँ पर मिलेंगे, 5 रन मिलेंगे। अच्छा है कि महागुरु यहाँ पर रन ज्यादा है, वरना ये ऐसे समय में अगर 2 में 10 रन चाहिए होंगे होते तो ये मुफ्त का पंजा थोड़ा सा मुश्किल में डाल सकता था श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स स्पार्क 11 टीम को। मात्र वहां पर पंजा मिला जरूर, रन बहुत बनाने हैं, इसके वजह से इसको इतना महत्वपूर्ण नहीं दिया जाएगा। फुल टॉस बॉल, कवर्स में खिलाड़ी तैनात है, एक और विकेट जाएगा। विकेट नंबर 8 हुआ मैदान से बाहर। नए बल्लेबाज आएंगे अमोल पाटिल। आखिरी गेंद का खेल बचा हुआ है। पहले ही मुकाबले में बहुत सारे रन बने और पकड़ मजबूत बनाते हुए श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव ने अपना पहला मुकाबला जीता। अभिनंदन टीम श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव एंड हार्ड लक टीम गावदेवी बेलवली। जहां पर गलतियां हुई उसे सुधार कर अगली टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन खेलिए, यही आपको शुभकामनाएं। और नेक्स्ट मैच के लिए टीम श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव बेस्ट ऑफ लक। येस अंपायर आकाश लाइनअप करून जा अजय। ताकदवर बलवान संघाच्या दरम्यान इथे सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला। एका बाजूला सद्गुरु सिमेंट सप्लायर पारगाव अर्थात अष्टविनायक ढाबाचे मालक ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि महागुरु आपण सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू आपण पाहू शकाल पवार, बच्चू पवार सर आपलं स्वागत करतो आम्ही या स्पर्धेमध्ये। हार्डलक पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप बच्चू शुभेच्छा। पवार नामवंत कुस्ती पंच सुद्धा आहेत, स्वागत आहे तुमचं। पारगाव क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन। गावदेवी बेलवली क्रिकेट संघ, सतीदादा पाटील माजी उपसरपंच बेलवली आणि पुरस्कृत केलेला संघ, तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। जगदीश पवार आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे।